आता माझा नवरा घरी नाहीये. मॅडम, हां बोला. मी बँकेकडनं आलोय. बँकेकडनं? हो. कोणत्या बँकेकडनं? ते तुम्ही हप्त्यावर मोबाईल काढला होता. हां. हा, तर तुम्ही अजून त्याचं पेमेंट जमा नाही केलेलं आहे. बसा ना, बसा. तुम्ही हप्त्यावर मोबाईल काढलाय ना, आयफोन, हां. बरोबर? हो. हा, आणि तुम्ही त्याचे पैसे अजून जमा नाही केले. नाही नाही. मागचे तीन तीन महिने झाले, तुम्ही 3 महिन्यामध्ये एक एक हप्ता पण जमा नाही केलाय. हो, पण मग पैशांची अडचण होती थोडी म्हणून. अहो, पैशांची अडचण म्हणजे आता तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना, पैशांची अडचण आहे. हा, तुम्ही कंपनीत तर जमा करायला पाहिजे ना पैसे. हा ते सगळं बरोबर आहे, पण मग मी डाऊन पेमेंट भरलं होतं ना 5,000 रुपये. अहो, 5,000 रुपयात तुम्हाला आयफोन कोणी देणार आहे का? हा, तुम्हाला रेग्युलर हप्ते भरावे लागतील ना. आता 1 महिना सोडला, 2 महिना सोडला, 3रा महिना सोडला, तुम्ही अजून भरत नाही पैसे. मग भरून टाकेल मी, पुढच्या महिन्यात भरेल. नाही 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 नाही, आता ही लास्टची मुदत होती. तुम्हाला काल हप्ता होता तुमचा, बरोबर? हो. ती लास्टची मुदत होती. आता तुम्ही काल नाही भरला म्हणून आज मला मोबाईल जमा करावा लागेल तुमचा. मोबाईल जमा करावा लागेल? हा. नाही नाही, माझं डॉक्युमेंट आहे त्याच्यात, माझं भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. हा, मग तो डेटा इरेज करा ना तुमचा. नाही नाही, माझ्याकडे दुसरा मोबाईल असता तर मी त्याचा ट्रान्सफर केला असतं, पण मी हा मोबाईल नाही देऊ शकत. अहो, असं थोडी आहे. आता मला तर समोर सांगावं लागेल ना, बँकेत पण सांगावं लागतं. कसं सांगणार आहे मी? काय सांगणार आहे की त्यांच्याकडे डाटा होता म्हणून मी मोबाईल जमा नाही केला असं? अहो, पण मी मोबाईल, हे बघा ना, तुम्ही ना मला फक्त 10 दिवसाची मुदत द्या. 10 दिवसात मी 3 हप्ते जे बाउन्स झालेत ना माझे, तिघं नील करून टाकते. अहो मॅडम, 10 दिवस काय, तुम्हाला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही देऊ शकत आता मी. कारण 3 महिने झाले ना. अहो, 3 महिने तुम्ही 3 महिन्यात पैसे मॅनेज नाही करू शकले. आता 10 दिवसात कुठून मॅनेज करणार तुम्ही? आणि तुमचं जास्त नाही, 12-13, 4-4-4 12,000 रुपये, फक्त 4,000 रुपये हप्ता आहे तुमचा. तुमच्याकडनं 4,000 रुपये मॅनेज नाही होत महिन्याला. हो, पण मग आता नाही झालंय माझ्याकडनं मॅनेज, आणि आता लय अडचण आहे हो माझ्या. मला घरात किराणा भरायला पैसे नाही, मी तुम्हाला कुठून द्यायचे? अहो, मग किराणा भरायला पैसे नाही तर एक 2-4-5 हजार रुपयाचा मोबाईल घ्यायचा ना तुम्ही. हा, एवढा 1.5 लाखाचा मोबाईल घेतला. आता तुम्हाला हाऊस होती ना मोबाईल घ्यायची, मग आता त्याचे पैसे नाही फेडता येते तुम्हाला. हे बघा, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, मला दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय रिकव्हरीला. तर द्या तुमचा तो डाटा इरेज करा आणि मोबाईल द्या. मी पाणी आणते ना तुम्हाला, मी पाणी आणते. अहो, पाणी बिनी यार, काय करू? माझा फोन नाही जाऊ देऊ शकत मी. एक तर कसे तरी पैसे जमा करून 5,000 रुपये डाऊन पेमेंट भरलं होतं, आणि आता जर फोन चालला गेला तर ते 5,000 रुपये बी जातील आणि फोन पण भेटणार नाही. काय करू नेमकं? एक काम करते, नवऱ्याला फोन करून बघते. हॅलो. हॅलो. अहो, कुठे आहेत तुम्ही? कामात आहे, बोल पटकन. अहो, तो हप्तेवाला आलेला आहे, पैसे द्यायचे त्याला, मोबाईलचा हप्ता भरायचा आहे. तुला म्हटलं होतं मी, साधा फोन घे, एवढा आयफोन घ्यायची गरज काय होती? आपल्या अवकात नाही, एवढा मोठा मोबाईल घेतला कशाला? अहो, पण 3 हप्ते बाउन्स झाले. अहो, तुम्ही काय मदत करणार नाही? तुम्ही कुठून द्यायचे पैसे? तुला मी बोललो होतो साधा फोन घे, एखादा साधा फोन घेतला असता अँड्रॉइड कोणता बी, तर मी पैसे दिले असते, कॅश भेटला असता. अहो, तुम्ही मला 12,000 रुपये मॅनेज करून द्या कुठून तरी. 12,000 नाही तर 1200 रुपये माझ्याजवळ. 12,000 म्हणजे बघा ना, अहो, काहीतरी करा. येऊन टाक, जमा करून टाक फायनान्स वाले. अहो, कसं काय जमा करून टाकू? मला काम असतं, मला लागतो मोबाईल, रील बघायला, हॉटस्टार बघायला. साधा मोबाईल घेऊन टाकतो मी तुला. नाही 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 नाही, साधा मोबाईल नाही. आयफोन वापरायचा. अहो, माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे मोबाईल, आयफोन. मैत्रिणी बी त्याच लेवलच्या बाय आहे, तुला नाही माहिती त्या काय कांड करीत त्या. तुम्ही गप्पा बसा, त्यांच्याबद्दल काही बोलू नका, मी सहन करणार नाही बरं का. डान्स बार मध्ये नाचायला जाते, मग आयफोन वापरते नाही ते काय वापरते का? डान्स बार मध्ये नाही नाचत त्या, पब आहेत ते.
बाबा पब काय तुलाच माहिती. मला नका सांगू तुम्ही, मला पैसे कुठून तरी मॅनेज करून द्या. मी फोन नाही जमा करणार. मी मरून जाईल पण मी फोन नाही जमा करणार. जाय मरून मग. मरून जाऊ का? फोन नको कर मला. नवऱ्याने पण हात वर करून दिले, आता काय करू? अहो मॅडम, पाणी आणताय का काय करताय? हे घ्या. अहो तो फोन हरवला काल परवाच. कोणता फोन? जो आयफोन मी घेतला होता ना तो अहो आता तुमच्या हातात बघितला मी. तो दुसरा फोन होता. आयफोन हरवला मी जो घेतला होता तो. कस काय हरवला? माहित नाही कस काय हरवला. आता मी पोलीस कंप्लेंट करायलाच जात होती. वा, झाले का तुमचे नाटक चालू? हा, आता पैसे घ्यायला आलो तो आयफोन हरवला. हा, आणि तो दुसरा आयफोन होता, तो दुसरा द्या. मग दुसरा कस काय देऊ? कस काय देऊ म्हणजे? मग तुम्ही कस काय हरवला तो फोन? हा, अहो तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का? तुम्ही 5,000 डाऊन पेमेंट भरला. त्याच्यानंतर तुम्ही एकही हप्ता भरला नाहीये. अहो 3 महिने झाले आज. तुम्हाला खरं सांगू का, माझा नवरा ना पैसे द्यायला तयारच नाहीये. आता मी माझ्या हौशीसाठी मोबाईल घेतला. नवऱ्याचं काम आहे ना हप्ते भरणं. माझा नवरा देऊच नाही राहिला पैसे. आता सांगा बरं मी काय करायचं? अहो मग आता तुमचा नवरा भिकार चोटे, त्याच्यात मी काय करणार आहे? हा, तुमचा नवरा पैसे द्यायला रेडी नाही. तुमच्या नवऱ्याकडे पैसे आहे का? पण तुम्ही माझ्या नवऱ्याला असं काही बोलू नका. पाणी पिताय माझ्या घरचं आणि असं बोलताय माझ्या नवऱ्याला. तुम्हाला एवढ्या मिरच्या लागताय तर मग द्या ना पैसे देऊन. हा, नाही तर फोन जमा करा. फोनच नाही तर कुठून जमा करू? तो दुसरा आयफोन घेऊन या पटकन, जा. अहो माझा वेळ वाया नका घालवू तुम्ही. मला टाइम नाहीये. मला बरेच ठिकाणी जायचंय. तुमच्यासारखेच बरेच लोक आहे, त्यांनी फोन घेतले, आयफोन घेतले, त्याच्यानंतर हप्तेच भरले नाही. 4-4, 5-5 महिने झाले आता. ऐका ना, एक काही दुसरा ऑप्शन आहे का तुमच्याकडे? अहो कोणतं दुसरं ऑप्शन देणार आहे आता तुम्हाला? हा, मला पैसे पाहिजे आजच्या आज, आताच्या आता पाहिजे. नाही तर मग तो फोन जमा करा, पटकन करा काहीतरी. बघा ना काही ऑप्शन असेल तुमच्याकडे तर दुसरं सांगा ना, काही ऑप्शन असेल. ऑप्शन? कसं आहे, मला ना तो फोन पाहिजे. माझे हप्ते तुम्ही भरून टाका, एवढे 3. मी देते ना तुम्हाला नंतर पैसे. हे बघा, ऑप्शन तर आहे. मग सांगा ना ऑप्शन काय? ऑप्शन असं आहे की आता तुम्ही सुंदर आहे, मस्त हॉट, भारी दिसता, तर ठीक आहे, मी तुमच्या हप्ते भरायला रेडी आहे. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? तुमचं प्रेम द्यावं लागेल. मग देते ना मी, पण भराल ना तुम्ही हप्ते? जर तुम्ही प्रेम दिलं तर मी हप्ते भरून देईल. बरं, चालेल की मग. चालेल ना? आता माझा नवरा घरी नाही आहे, हम्म. जॉबला गेलेत ते. संध्याकाळी 6ला येते. अच्छा, मग माझं घर खाली आहे तुमच्यासाठी. अच्छा, बेडरूम पण. ठीक आहे. मग आता 3 महिन्याचे हप्ते वसूल करायचे तर थोडा वेळ लागलच. मग चला मग. पण 3 वेळेस द्यावं लागेल बरं का? चालतंय की. चला चला मग. बरं मग आता तुम्हाला जे पाहिजे ते भेटलं तुम्हाला. आता तुम्ही मला ना 1 तासामध्ये NOC आणून द्या. माझे 3 हप्ते भरून द्या आणि NOC आणून द्या. अहो 1 तासात कसं काय पॉसिबल आहे मॅडम?
कसं काय पॉसिबल आहे म्हणजे? आता तुम्हाला जे पाहिजे मी ते एका तासात दिलं ना. अहो हप्ते भरायचा विषय झाला होता ना आपला, NOC चा काय संबंध? अहो तुम्ही हप्ते भराल, NOC भेटेल, मला द्या तुम्ही NOC, विषय संपला. अहो तुम्हाला फोनवर कळेल ना की नाही 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 नाही, मला एका तासामध्ये NOC आणून द्या, नाही तर मी काय करेल माहिती का? काय तुमच्यावर अशी केस ठोकेल जबरदस्तीची. केस? हा, एक तर माझ्या घरात हप्ता वसूल करायला आले, मोबाईल घेऊन जायची धमकी दिली आणि मी नाही म्हटली तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर जबरदस्ती केली. हो मॅडम, काय बोलताय असं? हा, आता हे सगळं काही तुमच्या इच्छेने झालं ना, नाही तर मी हे तर तुम्हाला तुम्हाला माहिती, हे मला माहिती, पण बाहेर तर मी जे सांगेल तेच समजेल लोक. बघा मग तुम्हाला काय वाटतं ते. अहो हे बघा, आता लगेच तर पॉसिबल नाही, कारण मला NOC आणून द्या. अहो थोडे दिवस तर द्या मला, मी थोड्या दिवसात भरतो ना. थोड्या दिवसात नाही, तुम्ही मला NOC आणून द्या एका तासात, ते पण. अहो हे बघा, मला एक तर 15,000 रुपये पेमेंट आहे, त्याच्यात आता 10 दिवसापूर्वी माझा पेमेंट झाला होता. पेट्रोललाच माझे 4-5 हजार गेले. आता माझ्याकडे इनमिन उरले 9-10 हजार रुपये. तर अजून पैसे मॅनेज करायला 1-2 दिवस जातील ना. एक काम करा, इकडं बघा, हे जे आहे ना मोडून टाका आणि माझी NOC आणून द्या मला. किती वेळात आणशाल? एका तासात. अहो एकच काय मोडणार आहे? नाही तर एका तासात पोलीस स्टेशनला भेटा मग मला. ठीक आहे. पोलीस केस बीस नका करू, मी करतो काहीतरी मॅनेज. मग घ्या तुमची बॅग आणि निघा, NOC आणून द्या मला. बॅग नका घेऊन जाऊ, तुम्ही जा. अहो त्याच्यात ही बॅग ना तुमचं डिपॉझिट अमाऊंट राहील माझ्याकडे. जेव्हा तुम्ही माझे पैसे भरून मला NOC आणून द्याल तेव्हाच मी तुम्हाला ही बॅग देईल. अहो मॅडम, त्याच्यात 5-6 आयफोन आहे मी जमा केलेले. अरे वा, मग तर तुम्हाला अजूनच धोका राहील. तुम्ही एक काम करा, NOC आणून द्या आणि घेऊन जा तुमची बॅग. मला काय करायचं तुमच्या बॅगेशी? आणि तसं पण दुसऱ्याचे आयफोन बिना पासवर्डचे चालू होत नाही. जा जा, पटकन आणून द्या. तिच्या आईला कुठे या बाईच्या नादात पडलो मी. गेलो असतो तसंच निघून परवडलं असतं. ठीक आहे, मी करतो मॅनेज, पण बॅगेतलं काही काहीच नाही, कुठेच नाणार नाही. तुमची बॅगेला मी हात पण लावणार नाही. इथेच राहील ती बॅग. जा पटकन, धावत जा आणि पळत या. चला जा. डोक्याला रिकामा संताप झाला आता. चला बाई, मला माझा फोन भेटून गेला आणि वरतून माझे हप्ते पण निलून गेले. जाऊ दे, आता याला ना ह्याच गोष्टीची धमकी देऊन सगळेच हप्ते भरून घेते मी. वाईट कुठला फसला माझ्या जाळ्यात. नवऱ्याला फोन करून सांगते, झालं मुलचं मोबाईल नील झाला डायरेक्ट.